गडचिरोली तर मला वाटतं स्टील हब होण्याच्या दिशेकडे कात टाकते असं म्हणायला हरकत नाही. सो तोही एक भाग आहे. दरम्यान या चर्चेमध्ये लक्ष्मण हाके देखील आता जॉईन झालेले आहेत. खूप खूप स्वागत लक्ष्मण हाके आपल्या या चर्चेमध्ये. आपण तुमच्याकडे येणारच आहोत, पण त्याआधी मला असं वाटतं की इतर ज्या पायाभूत सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यावर नेमकी काय कामगिरी गेल्या वर्षभरामध्ये काय काय झालेलं आहे याच्यावर प्रसाद काथे आपलं लक्ष सगळ्यांचं वेधतीलच. पण त्याआधी मला एक प्रश्न कपिल ढोके यांना विचारायचं आहे. खरं तर ज्यावेळी आपण टेक्नॉलॉजी, कपिल ढोके वगैरे या सगळ्या विषयावर बोलतो, तर भारतामध्ये कॉम्प्युटर हा तुम्ही आणलात, काँग्रेसने आणला. मात्र त्याचा सर्वोत्तम वापर मला असं वाटतं भाजपनं केलेला आहे. त्यामुळे आणलं, पण त्याच्या नंतरची जी विजनरी ॲक्शन होते ह्याच्यामध्ये काँग्रेस गेल्या काही काळामध्ये कमी पडलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, कुठेच आम्ही कमी पडलेलो नाही. ज्यावेळी हा कॉम्प्युटर या देशाला काँग्रेसच्या काळामध्ये दिला गेला, त्याच वेळी दूरदृष्टी ठेवून कॉम्प्युटर त्या ठिकाणी आणला गेला. आज आमचं सुदैव असं आहे की हे भाजपाची लोक हे मान्य तरी करतात की कॉम्प्युटर आम्ही आणलं. पुढच्या पिढीला हे सुद्धा सांगायला मागं पुढे पाहणार नाहीत की कॉम्प्युटर सुद्धा मोदीजींनी किंवा देवेंद्रजींनी आणलं. इतका खोटारडेपणाचा कळस या लोकांनी गाठलेला आहे. पण प्रश्न असा आहे कपिल ढोके की त्याच्यानंतर पुढे काही प्रगती झाली नाही, हा माझा पुढचा प्रश्न आहे की तिथे आल्यानंतर त्याचा सर्वात अधिक वापर हा दुसऱ्या पक्षानं केला, तुमच्याकडून का नाही झाला, हा माझा प्रश्न आहे. का झाला नाही असं कोण म्हणते? टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी होतच असतात. कॉम्प्युटरचा वापर आम्ही केला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही निर्माण करण्याचा मोबाईल असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आज एवढा वापर हे सगळं टप्प्याटप्प्यानं होत होतं. आज सरकार यांचं आहे म्हणून यांनी वापर केला असं आपण म्हणू शकत नाही. दूरदृष्टी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. अजितराव, मी तुमच्या मधात कुठेही बोललो नाही. अजितराव, मी मधात बोललो नाही, पण आता मी असं सांगायचं का पुढच्या पिढीला आहे मोदीजींनी आणलंय, मोदीजींनी आणलंय? ही अजितराव, मी तुमच्या मध्ये कुठे बोललो नाही. बोलण्याचं सौजन्य दाखवा. अजितराव, तुमचा वेळ आल्यावर बोलण्याचं सौजन्य दाखवा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही सिनियर आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही अभ्यासू आहात. त्यामुळे मोदीजींनी आणलं असं म्हणायचं का कपिल? सांगा ना, तुमच्यात ताकद असेल तर सांगा. खरंच जर आणलं असेल, एआय मोदीजींना चांगल्या पद्धतीने कळत असेल तर आपण सांगितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जे केलं ते आपण सांगितलंच पाहिजे. आता रोजगाराच्या मुद्द्यावरती आपण आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात, पण आजही गाव खेड्यामध्ये वस्तीवाड्यावरती आम्ही फिरतो. आम्ही मुंबईत स्टुडिओमध्ये बसून किंवा आम्ही मुंबईत पार्टीच्या 5 स्टार ऑफिसमध्ये बसून राजकारण करत नाही. आम्ही पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपंचायतीच्या निवडणुका, लोकांच्या घराघरापर्यंत गेलो. लोकांना नोकऱ्या किती प्रमाणात लागल्या, त्या नोकऱ्यांची वस्तुस्थिती काय आहे, किती लोक नोकऱ्यांशिवाय मरतायत, किती लोक नोकऱ्यांशिवाय तरुण पोरं आत्महत्या करतायत, किती लोकांच्या लग्नाची प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आपण गाव खेड्यामध्ये तयार झालेले आहेत. ते सुद्धा पाहिलं पाहिजे. अनेक थोड्या वेळापूर्वी विकास वैद्यांनी आकडेवारीच्या सह सांगितलं, तेही खोटं आहे. अनेक मोठे मोठे प्रकल्प झाले, तुम्ही आकडेवारी सहित सांगता, पण यांच्याच काळामध्ये वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. याचं श्रेय सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित चव्हाणांनी घेतलं पाहिजे की आमच्याच काळात गेला, हे सुद्धा त्यांनी मान्य केलं पाहिजे. आपण उत्तर घेऊया गोष्टी आहेत. अजितराव, विषय असा आहे की एखादी गोष्ट गेली, बरं ते गेलं, पुढं काय झालं सगळ्या जगाला माहिती आहे, तिथे सुरू नाही झालं. पण दुसरीकडे यांच्या सरकारच्या काळामध्ये 2.5 वर्ष महाराष्ट्र जो 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती जायला लागला होता, त्याला दरडोई उत्पन्नामध्ये, परकीय गुंतवणुकीमध्ये आणि उद्योजकांच्या विश्वासार्हतेमध्ये माझे नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा क्रमांक 1 वरती आणला. छोटंसं सांगतो आपल्याला की वाढवणचं पोर्ट आता येते, वाढवण बंदर येते. या वाढवण बंदरामुळं काही लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. कपिलजी, कुठलाही जेव्हा राष्ट्रीय प्रोजेक्ट येतो तो काही माझा एकट्याचा किंवा तुमचा एकट्याचा असा नसतो, तो आपल्या सगळ्यांचा आहे. तो सरकार जे आहे ते तुमचं सुद्धा आहे. एकदा निवडणूक संपली, सरकार सत्तेवर आलं की ते सगळ्यांचं असतं. विरोधक म्हणून, जसं मगाशी भाऊ म्हणाले की विरोधक म्हणून आपण त्या भूमिकेत जायला तयार नाही. आपण गेलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि आपण या आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत किंवा आताही उपलब्ध होत आहेत, त्याच्याकरता जे स्किल्ड
लेबर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, उच्च ठीक आहे. शिक्षित लोक आहेत, या सगळ्यांना आपण आवाहन करा की बाबा रे आपण आलं पाहिजे. परराज्यामधले लोक जर महाराष्ट्रामध्ये रोजगार शोधत येऊ शकतात तर महाराष्ट्राच्या मला असं विदर्भ, वाटतं, मराठवाडा, अजित चव्हाण, खानदेशच्या ह्या- ग्रामीण भागामधल्या लोकांना आपण तयार केलं पाहिजे. तरुण मला असं तरुणींना. वाटतं की आणि ते जेव्हा होतात आपण सुद्धा आहे. नक्कीच हे लक्षात अजित घ्या. चव्हाण, जेव्हा आपण उद्योग या नकारात्मकता विषयावर ती बोलतो, सकारात्मकता. हा एक भाग आहे. आपण नकारात्मकतेचे भोगते आहात, त्यामुळं आपण सातत्यानं असंच झालं तसंच झालं. मला एक छोटासा विषय आपल्याला सगळं काय सांगायचा आहे तुमच्याच की- काळात चांगलं बोलता येईल का अजितराव? नाही, कपिलजी सगळं चांगलंच बोलायचं असेल तर मग आपण नाही, चर्चा कशाला आम्ही कुठे- करतोय? बघा, एक चुकीच्या गोष्ट लक्षात मला एक घ्या. सांगा, नाही, मला सुद्धा जरा मग सांगा, भाजपचा म्हणतो प्रवक्ता आपण. म्हणून पॅनलवर डिक्लेअर करा ना. मी जे काही बोलत असू ते जर वस्तुस्थिती नसून तुम्हाला ज्या नकारात्मकताच वाटत पद्धतीनं तुम्ही असेल सांगता, तर मला मग तुम्ही मला सांगा. सोडून एखादा भाजपचा काय तुमचा विजेची सहकारी परिस्थिती प्रवक्ता बोलवा आणि चर्चा करा. काय विजेची परिस्थिती म्हणजे मी- होती? नाही, तुम्हाला जर चर्चेला कपिल ढोके अजूनही चर्चेला- अजूनही मला काल फोन आलेला आहे की आमच्या भागात सकाळची वीज द्यायला सांगा. अजितराव, मला काल एका शेतकऱ्याचा फोन आलेला आहे पाथर्डी नावाच्या गावातून. त्याने सांगितलं की आम्हाला सकाळी वीज द्यायला सांगा, संध्याकाळी अजूनही आम्हाला हे होऊ शकतं. तुम्ही माझं फक्त आपल्याला तात्काळ सांगणं आहे की घोषणा ज्या करून किंवा विदर्भाला- मुंबईतून पत्रकार परिषदा घेऊन ज्या नाहीत समजले विदर्भाला प्रश्न आपण महाराष्ट्राचे. प्रतिनिधित्व ज्या विदर्भाचं करता त्या विदर्भाला एवढा मोठा समृद्धी महामार्ग दिला. कधीतरी म्हणा हो झालाय प्रोजेक्ट. हो मान्य आहे. आम्ही मान्य केलं, समृद्धी महामार्ग दिला, त्याच्या पण बाजूनं समृद्धी नवनवीन महामार्गाच्या होणार आहे. पलीकडे त्याच्या आमच्या बाजूनं व्यथा कोण industry होणार समजून आहे. घेईल? त्याच्या बाजूनं आम्हाला डायरेक्ट समृद्धी होणार आहे. महामार्गाच्या खाली झाकू नका मोठ्या अजितराव. प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होणार आहे. अहो वाढवण पोर्ट आहे, ऑफशोर विमानतळ आहे, महाराष्ट्र शक्तीपीठाला तुम्ही सातत्यानं विरोध करता. काय आवश्यकता आहे करण्याची? मला एक गोष्ट अजितराव सांगायची आहे. अजितराव या चर्चेला पुढे न्यायचंच आहे, पण तत्पूर्वी एकदा हेही जाणून घ्यायला लागेल की नक्की सरकारनं वर्षभरामध्ये पायाभूत सुविधांच्या साठी कशा प्रकारचा खर्च कुठे केलाय, म्हणजे तुमच्या चर्चेला वजनही प्राप्त होईल. मला वेळेच्या मर्यादेमध्ये त्या विषयाला स्पर्श करणं भाग आहे.